नमस्कार मंडळी. 1 फेब्रुवारी 2026 रोजी संघ राज्य शासनाच्या फायनान्शियल मिनिस्टर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या ठिकाणी बजेट 2026 अर्थात अर्थसंकल्प 2026 सादर केला. अर्थात ज्यावेळेस बजेट सादर होतं त्यानंतर सर्वसामान्यांच्या मनामध्ये हा प्रश्न पडतो की कुठल्या गोष्टी स्वस्त होणार, कुठल्या गोष्टी महाग होणार आणि आपण ज्या सेक्टरमध्ये काम करतो त्याला काय गोष्टी मिळाल्या. तर नक्कीच आपण फार्मा सेक्टरमध्ये काम करतो आणि त्यामुळेच या ठिकाणी औषधं स्वस्त होणार की महाग होणार. ज्या पद्धतीनं अन्न, वस्त्र, निवारा या महत्वाच्या गरजा आहेत, तशाच आरोग्य अर्थात या ठिकाणी औषधं देखील खूप महत्वाची आहेत. औषधं स्वस्त होणार की महाग होणार? आपल्या फार्मा सेक्टरला काय मिळालं? रिसर्च संशोधनमध्ये काय होणार आहे? कोणते नवीन इन्स्टिट्यूट या ठिकाणी तयार होणार आहेत? आणि विद्यार्थ्यांसाठी खास करून फार्मसिस्टसाठी या ठिकाणी फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी काय मिळणार आहे? तर या सगळ्या गोष्टींचा सविस्तर आढावा घेणार आहोत. मागील 2-3 दिवसापासून तुम्ही न्यूज बघितल्या असतील, पण खास करून फार्मा सेक्टरला आपल्या काय मिळालं हे आपण सविस्तर बघणार आहोत. नमस्कार मंडळी, माझं नाव आशिष कर्ले. आपल्या आम्ही फार्मासिस्ट युट्यूब वाहिनीवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि जास्त वेळ न घालवता आपण माहिती घ्यायला सुरुवात करूया. तर मंडळी, या ठिकाणी बाकी क्षेत्रामध्ये अच्छे दिन येवो किंवा नको येवो, पण फार्मा सेक्टरला मोठी लॉटरी लागली असंच म्हणावं लागेल. कारण या ठिकाणी सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा बायो फार्मा शक्ती या नावानं या ठिकाणी त्यांनी 10,000 करोड रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. अर्थात आपला भारत देश पूर्ण जगभरामध्ये जेनरिक औषधांची निर्यात करण्यामध्ये प्रसिद्ध आहे. आपण फार्मसी वर्ल्ड म्हणून जाणलं जातो. पण या ठिकाणी बायोफार्मा, बायोमेडिकल जे आहे, बायोमेडिसिन जे आहेत, त्यामध्ये देखील आपण अग्रेसर व्हावं या ठिकाणी यासाठी 10,000 करोड रुपयांची गुंतवणूक केलेली आहे. ही खूप मोठी गुंतवणूक आहे. यामुळे येणाऱ्या काळामध्ये या क्षेत्रामध्ये मोठ्या संधी निर्माण होतील. दुसरी महत्वाची गोष्ट, सर्वसामान्यांसाठी अतिशय महत्वाचा मुद्दा, औषधं स्वस्त होणार की महाग होणार? तर लक्षात ठेवा, या ठिकाणी जी खास करून आता भारतामध्ये कॅन्सरचं प्रमाण देखील वाढत आहे, डायबेटीजचे पेशंट देखील वाढत आहेत. तर यांनी काय केलेलं आहे, जवळपास 17 जी काही कॅन्सरचे औषधं आहेत त्या औषधांवरचा जो काही आयात कर आहे, ज्याला आपण कस्टम ड्युटी टॅक्स म्हणतो, तर तो माफ केलेला आहे. त्यामुळे ही कॅन्सरची 17 जी औषधं आहेत त्यावरचा टॅक्स माफ झाल्यामुळे 10 ते 20% त्याची किंमत कमी होणार आहे, की जी चांगली महत्वाची गोष्ट आहे. त्याशिवाय डायबिटीजचे जे काही नवीन संशोधन झालेली औषधं आहेत त्यांच्या देखील या ठिकाणी किमती कमी होणार आहे. ऑर्फन ड्रग जे की रिअर डिझीज साठी वापरले जातात, अर्थात 5 लाखांमध्ये एकाला जर होत असेल तर अशी जी औषधं वापरली जातात त्यांचं प्रोडक्शन पण कमी होतं, त्यामुळे अशा औषधांची कॉस्ट किंमत जास्त असते. तर अशा औषधांच्या किमती देखील येणाऱ्या काळात कमी होणार आहे. लाईफ सेव्हिंग अर्थात जीवनावश्यक ज्या गोष्टी आहेत, या ठिकाणी इमर्जन्सीमध्ये वापरली जाणारी औषधं त्यांच्या देखील किमती कमी होणार आहेत. तर ही सगळी आनंदाची बातमी आहे. या ठिकाणी औषधांच्या किमती कमी होणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा आपल्या सगळ्यांसाठी, जेनरिक औषधांचं जे काही या ठिकाणी प्रधानमंत्री जन औषधी योजना स्कीम आहे तिला देखील एक्सपांड केलं जाणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा अतिशय महत्वाचा मुद्दा सर्व विद्यार्थ्यांसाठी, आपल्या फार्मा सेक्टरसाठी, ते म्हणजे ऑलरेडी 7 नायपर इन्स्टिट्यूट आहेत, अजून 3 नवीन नायपर इन्स्टिट्यूट सुरू होणार आहे, ज्यामुळे R&D रिसर्च अँड डेव्हलपमेंट गोष्टीला वाव मिळणार आहे. त्याशिवाय आपलं सिडिस्को जे आहे, ज्या माध्यमातून क्लिनिकल रिसर्च याशिवाय त्या ठिकाणी नवीन औषधांना मान्यता दिली जाते, त्यामध्ये सायंटिफिक रिव्ह्यू कॅडर तयार केला जाणार आहे. त्यामुळे नवीन रोजगाराच्या संधी त्या ठिकाणी उपलब्ध होतील गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये. त्याशिवाय आणखीन महत्वाची गोष्ट, पूर्ण देशभरामध्ये क्लिनिकल रिसर्चसाठी एक जाळं उभारलं जाणार आहे. त्यामधून देखील नवीन करिअरच्या संधी उपलब्ध होणार आहेत. तर नक्कीच फार्मा सेक्टरला एक लॉटरी लागलेली आहे आणि फार्मसी क्षेत्रासाठी खूप साऱ्या नवीन तरतुदी केलेल्या आहेत. अर्थात या गोष्टी कागदावर न राहता प्रत्यक्षात उतरणं गरजेचं आहे. येणाऱ्या काळामध्ये या गोष्टींचा काय परिणाम होतो ते आपल्याला पाहायला मिळेलच. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. या बजेट बाबत तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. आणि अशाच पद्धतीनं फार्मा क्षेत्रामधल्या नवनवीन अपडेट जर तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्याला 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण करण्यासाठी केवळ 2,000 सबस्क्रायबरची गरज आहे. आपलं कुटुंब 1 लाख सबस्क्रायबरचं होईल, त्यासाठी तुम्हा सगळ्यांची सोबत खूप महत्वाची आहे. धन्यवाद. थँक्यू.